नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही विषय आपल्यानंतर त्यांचा संबंध काही जणांचा पूर्णतः संपून जातो आणि मग उगाचच त्याच्यावर चर्चा होत असताना आपल्याला त्याची भीती वाटत होती. मला त्यातलं काही कळत नव्हतं. ह्याच्या चर्चा रंगतात आणि मग त्या विषयाला आपण काय गमती जमती करायचो तो अभ्यास सोडून यावर सुद्धा खूप चर्चा होतात. पण आजच्या कार्यक्रमामध्ये मात्र आपण थोडक्यात सांगायचं तर विज्ञानाविषयी आज आपण बोलणार आहोत. सायन्स म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचं असं होईल, बाप रे सायन्स, आणि मग ते प्रयोग, ते वेगवेगळे सगळे सिद्धांत, याची नावं डोळ्यासमोर आली असतील. पण अत्यंत मनोरंजक पद्धतीने सुद्धा विज्ञान शिकता येऊ शकतं, किंबहुना रोजच्या जगण्यामध्येच विज्ञान आहे, या अनुषंगाने आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर दोन गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोषण माह. सप्टेंबर महिना आपल्या भारतामध्ये पोषण महिना, पोषण माह म्हणून साजरा होतोय आणि संपूर्ण भारतभर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय जागरूकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. यामध्ये सहभाग किंवा यामध्ये कोणत्या विषयांवर सगळ्यात प्रामुख्याने चर्चा होतीये ती म्हणजे नवजात बालकांसाठी स्तनपानाचं महत्त्व आणि त्या बरोबरीने मातांचं आरोग्य आणि त्यांचं पोषण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर स्तनपान ती बाळाला करत असेल तर आईचं आरोग्य सुद्धा तितकंच छान असणं आणि त्यासाठी पोषण आणि आहार कसा असावा या अनुषंगाने देशभर कार्यक्रम होत आहेत आणि जनजागृती केली जाते. आणि दुसरा महत्त्वाचा विषय ती एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही. फिट इंडिया मूव्हमेंट च्या अनुषंगाने आपण इतर अनेक गोष्टी करत असतो. उत्तम आहार आपण सांभाळत असतो, त्याच्यानंतर वेगवेगळे विचार आपण वाचत असतो मनाचं आरोग्य राखण्यासाठी सुद्धा. पण शरीराचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम आहाराबरोबरीने फिटनेस राखण्यासाठी काहीतरी तुम्ही शारीरिक श्रम करणं, व्यायाम करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यावर भर दिला जातोय. फिट इंडिया रन नावाचे एक अनोखा आणि खूप छान प्रकार आहे, तो सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा खूप बोललं जातंय. वेगवेगळ्या क्षेत्रातले जे यशस्वी मंडळी आहेत आणि ज्यांनी स्वतःला फिट ठेवलंय त्यांच्याशी चर्चा होत आहेत आणि त्या अनुषंगाने भारतभर फिटनेसचं महत्त्व आणि आपण कशा पद्धतीने व्यायाम करू शकतो, दिवसभरातला थोडा वेळ तरी अशा प्रकारच्या शारीरिक श्रमांसाठी आपल्याला बाजूला काढायला हवा यावर प्रामुख्याने भर होतोय, आता दिला जातोय, चर्चा सुद्धा होत आहेत. तर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक संपूर्ण आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी. आणि त्याबरोबरीने इतर जे सगळे विषय आहेत ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे. आज ज्या चर्चेकडे आपण जाणार आहोत त्याच्याकडे आता वळूया. आजचा आपला विषय काय आहे चर्चेचा बघूया. आजच्या कार्यक्रमात आपण मनोरंजक विज्ञान, खरं तर या दोन गोष्टी एकत्र कशा आणता येतात यावर मला तरी आधी थोडीशी शंका होती की मनोरंजन आणि विज्ञान हे कसं काय एकत्र येऊ शकतं. त्यावरच आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन करणार आहेत आजचे आपले जे पाहुणे आहेत त्यांच्याशी ओळख करून घेऊया. भगवान चक्रदेव सर आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. शिक्षण क्षेत्राचा 39 वर्षांचा अनुभव आहे सरांना आणि त्याबरोबरीने भारतभर विज्ञानाशी संबंधित साध्या सोप्या पद्धतीने आपण विज्ञान कसं शिकू शकतो याचे जवळजवळ त्यांनी 2500 प्रयोग केले नाही का भारतभर, सगळ्या वयोगटातल्यांसाठी. म्हणजे फक्त मुलांसाठी आहेत का ते नाही, ज्येष्ठांसाठी केलेत, ऑफिसर्ससाठी केलेत, विद्यापीठांसाठी केलेत, असे भारतभर त्यांनी 2500 प्रयोग केले आहेत. आणि मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ याचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि आपल्या बरोबर आजच्या दुसऱ्या पाहुण्या आहेत सुधा मोघे सोमणी मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. मॅडमचा सुद्धा शिक्षण क्षेत्रात 33 वर्षांचा अनुभव आहे आणि त्या सुद्धा असे वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि विज्ञानाचं महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्या खजिनदार आहेत मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ. अंबरनाथहून हे दोन पाहुणे आपल्याला मनोरंजक विज्ञान ह्याची सांगड कशी आपण घालू शकतो हे सांगणार आहेत. तुम्हाला सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की हे कसं शक्य आहे, तर हे प्रश्न आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24900232 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत आणि 022 आपला एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. फोन करू तेव्हा आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारणार आहोत. फोन एकदा कनेक्ट झाला हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज तुम्ही पूर्णतः बंद ठेवणार आहात जेणेकरून एको येणार नाही आणि नेटवर्क उत्तम असलेल्या ठिकाणी जाऊन जर आपण बोललो
तर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत नीट येतील. छोट्याशा गोष्टी आहेत, नेहमीच आपण त्याची काळजी घेत असतो. आणि आता आपण आपल्या चर्चेला, आज चर्चेपेक्षाही आपण प्रयोग बघणार आहोत, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रयोग. आणि आपल्याला असं जाणवणार आहे की आपण उगाच गोष्टींची भीती बाळगली होती. बरोबर. आज हेच आम्ही अनुभवणार आहोत, नाही का? अनाठाई भीती होती. अनाठाई भीती होती. आता तर परत शाळेत जाऊ शकत नाही, त्यामुळे विज्ञानाचे मार्क्स वाढण्याची शक्यता 0 आहे. पण घरात तरी आपण नक्की हे प्रयोग करू शकतो. मला मॅडम तुम्हाला विचारायचंय की मनोरंजक विज्ञान म्हणजे मुळात काय, काय सांगाल? मुळात खरं विज्ञान मनोरंजकच आहे. आपणच त्याचा बाऊ करून ठेवलेला आहे किंवा अतिशय अवघड आहे किंवा आम्हाला कळणारच नाही, ही अशी आपणच गैरसमज करून घेतलेला आहे. आपण साधं डोळसपणे जर का पाहिलं तर सगळीकडे बघताना तुम्हाला विज्ञानच दिसणार आहे. आणि विज्ञान शिकण्याची खरी तीच पद्धत आहे, प्रयोग करून त्यातूनच मग विज्ञान शिकावं. आपण चुकतो कुठे, आपण हा गैरसमज बाळगलाय कारण आपली शिकण्याची पद्धतीच चुकतीये. आपण शिकताना पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून किंवा खडू आणि फळा घेऊन ह्या माध्यमातून शिकतोय, तिथेच आपण चुकतो. आपण जर का प्रयोग करून खेळण्यांमधून शिकलो किंवा साध्या साध्या कृतींमधून, म्हणजे प्राथमिक स्तरापासून अगदी PG लेव्हल पर्यंत जर का अशा प्रकारे शिकलो तर ही भीती राहण्याचं कारणच उरत नाही. खरंय. म्हणजे आपण असं म्हणू शकू का सेफली की जेव्हा मुलांबरोबर आपण खेळतो त्याच वेळेला हळूहळू पालकांनी त्यांना याची पण जाणीव करून दिली पाहिजे की हे जे आपण खेळतोय त्याच्यामध्ये सायन्स आहे आणि हेच आपल्याला पुढे शिकायचं सुद्धा आहे. तर त्याची एक थोडी प्राथमिक तयारी आपण लहानपणापासूनच मुलांकडून करून घेऊ शकतो ना. असं म्हणतात की आय हिअर आय फॉरगेट. मी ऐकलं मी विसरलो, मी बघितलं की माझ्या लक्षात राहतं आणि मी ऍक्च्युअली केलं की मला ते समजतं आणि उमगतं. आणि ते एकदा उमगलं की आपण मग कधीच ते विसरणार नाही किंवा चुकणार नाही. मला या टेबलवर अनेक अशा इंटरेस्टिंग गोष्टी आणि खूप छान छान रंग आणि काय काय मस्त मस्त दिसतंय, तर त्या सगळ्याचे प्रश्न मी नक्की विचारणार आहे. आता जे तुमच्या समोर 2 ग्लासेस आहेत त्याच्याबद्दल आपण आता लगेच बोलणार आहोत की थोडं नंतर बोलणार आहोत? नाही, मी तो प्रयोग सुरू करून देते. म्हणजे आपल्या कार्यक्रमात त्याला वेळ लागतो, एक 10 ते 15 मिनिटं, तर आपण तो सुरू करून घेऊया. प्रयोग सुरू करून देतात कारण तो सुरू होऊन त्याच्या पूर्णत्वाकडे यायला थोडा वेळ लागणार आहे. मीनवाईल आपण दुसऱ्या गोष्टींची चर्चा मध्ये करूया, ठीक आहे? काही नाही, अगदी एक साधा काचेचा रिकामा ग्लास आहे आणि दुसरा नीळ घातलेला, आपण जी पांढऱ्या कपड्यांना नीळ लावतो तो रंगीत दिसण्याकरता, फक्त टीव्ही स्क्रीनवर दिसावं तेवढ्याकरता ते निळीचा आहे. आपण लाल, शाई किंवा कुठलाही रंग घालू शकतो. आणि हा साधा टिश्यू पेपरची घडी घातलेला, आपण पंखाची जशी घालतो. रिकामा ग्लास भरलेला, काही नाही. मी मध्ये अशी घडी घालून हा एक टोक या टिश्यू पेपरचं रंगीत पाण्यात आणि दुसरं टोक या काचेच्या ग्लासमध्ये. जसं जसं आपला कार्यक्रम पुढे सरकेल तसं आपणही निरीक्षण करा आणि आपण याच्यातून काय अनुमान काढता येतील ते बघूया. म्हणजे आपण आता प्रयोगाला सुरुवात केलेली आहे. मला सरांकडे जायचंय असं की फिरती प्रयोगशाळा, म्हणजे तुम्ही जिथे जाता तिथे तुम्हाला सेटअपची काही गरज नसते, ती प्रयोगशाळा तुम्ही स्वतःच घेऊन जाता. हे नेमकं काय? हे खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. साधारण 8 ते 10 बॅगांमध्ये भरपूर सामान भरतो, पॅकअप करून कारच्या डिकीमध्ये टाकतो. बरोबर 2-3 व्हॉलेंटियर्स असतात आमचे मित्र आणि प्रवास करतो. बरं, हे सामान इतकं इंटरेस्टिंग असतं है ना, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटेल की खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत का, तर तसं काही नाहीये, खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. काय सांगाल याच्याबद्दल आणखी? एक साधी बाहुली आहे, त्याची बोटावर उभी राहते का बघूया आपण. ती राहत नाही, ती पडणार का. त्याचा गुरुत्व मध्ये इथे असतो आणि या इथे सपोर्ट आहे, खाली आधार आहे. त्यातनं ओळंब्याची रेषा, आता ओळंबा म्हणजे काय, तर एक अशी लंबरूप हे आपण बघतो घरात जेव्हा काम सुरू असतं तेव्हा केंद्राकडे जाणारी दिशा, गवंडी लोकांच्या ओळंबा, आपण हा तयार केला ओळंबा घरी. आणि जर का ह्या बाहुलीच्या गुरुत्वमध्यातून जाणारी रेषा या पायामध्ये असेल तर तोल सांभाळेल. पण जर इकडे तिकडे आलं की खाली पडणार आहे, कारण याचा बारीक बेस फार लहान आहे. पण आपण या बाहुलीला बोटावरती उभं राहील शिकूया. तिला आपण 2 हात दे आणि 2 हातांमध्ये जड वजन दे आणि बघा बाहुली बोटावर उभी राहते. आता आश्चर्य वाटतं लोकांना की हे कसं काय शक्य आहे, ही बाहुली इतक्या सहजपणे बोटावर कशी काय उभी राहिली. तर तुम्ही नीट निरीक्षण करा, या बाहुलीच्या इकडे आणि इकडे वजन आहे. त्यामुळे काय होतं, 1, 2, 3 या तिघांचा मिळून जो गुरुत्वमध्ये आहे तो हा इथे येतो. आता हा बिंदू कुठे आहे, कसं काय आला. बरं, तर त्याची अगदी साधी संकल्पना आहे. जर आपण एखादा ओळंबा घेतला आणि अशी बाहुली टांगली
तर तुम्ही ओळंबीची रेषा बघा कशी आहे ते सरळ. हो समजा मी इथनं अशी टांगली बाहुली, तर ओळंबा कुठे जातोय बघा, हा असं जातोय ओळंबा. हा एक मिनिट ओळंबा असं जातोय. हो जर मी अशी टांगली तर ओळंबा कसा जातोय, असं जातोय. हो आता हे 3 ओळंबे एकमेकांना छेदतात छेदतात. जिथे तो बिंदू त्याचा गुरुत्वमध्य. मला कळलं. ओ गॉड हे आणि हा फारच गुरुत्वमध्य interesting आहे. जर का या सपोर्टिंग पॉइंटच्या खाली असेल तर तोल सांभाळतो. म्हणजे मला वाटतं गुरुत्वमध्य सर खाली असल्यामुळे तोल सांभाळतो. अशा प्रकारच्या शिक्षणाची आपल्याला सगळ्यात साधं, जास्त सोपं आहे. गरज आहे असं आणखीन एक वाटतं, गंमत नाही बघा, का? ही बाहुली आपण अशी तिरकी केली आणि सोडून दिली तर काय घडेल, तर मुलं म्हणतात खाली पडेल. मी म्हणतो नाही, ती बाहुली उभी राहील. ती का उभी राहते बघा, गंमत आहे. मुलं नाही, मी सुद्धा असं म्हटलं असतं की ती पडेल. हे बघा, ती बाहुली उभी राहते, खाली पडत नाही. मग असं का, तर एका प्रायमरी शाळेत मला एका मुलाने उत्तर दिलं होतं की सीसॉ आहे म्हणे, हे 2 जड आहे, हे हलकं आहे. म्हणजे त्याला गुरुत्वमध्ये माहित नाही, हा, त्याला पण seesaw त्याने माहिती आहे. त्याच्या मागचं शास्त्र त्याने- बरोबर सांगितलं. हा. निरीक्षण आणि शिवाय गमत बघा की आपण बाहुली तिरकी करतो त्या आपण गुरुत्वमध्ये वरती उचललाय बरोबर. आणि पृथ्वी जे खेचते ते गुरुत्वमध्यातनं बल लागतं सगळं. म्हणजे 1 2 3 याचं एकूण इफेक्टिव्ह जे बल आहे, वजन आहे, ते वजन या गुरुत्वमध्यातनं कार्य करतं. हे फार कठीण आहे समजायला. पण त्याच्यासाठी आणखीन एक गंमत बघा, एक लाकडी ठोकळा आहे, त्याच्यावरती आपण हे ठेवलं थोडं तुमच्या समोर घेतलं तर हा. हा आणि त्याला सांगितलं बाहुलीला की उभी राहा. ती बाहुली उभी राहिली. ती सांगितलं गोल फिर, तरी गोल फिरते, पण ती पडत नाही. मग असं का होतं, तर याचा गुरुत्वमध्ये जो आहे तो खाली आहे आणि वरती सपोर्ट आहे. एवढंच नाही, आणखीन एक गंमत बघा, जर मी असा ठोकळा हातात पकडला आणि मी बरं हे ह्यामध्ये बघा काय केलं, वाव. तिरकं केलं बघा, तरी पडत नाही. आता हा प्रश्न मात्र नीट विचार करा की तरी पण बाहुली का पडली नाही. हा. त्याचं उत्तर आहे की इथे एक बारीक खड्डा केलाय. हा तेच मी आणि त्या म्हटलं की खड्ड्यामध्ये एवढी एक जादू खड्डा कशी काय म्हणजे इतकं. वाव. नाही तर पडलं असं ना लगेच. नाहीतर पडलं असतं बरं, आता आणखी नाही गंमत बघा. अंध विद्यार्थ्यांना कधी विचारलं सर्कस बघितले का, दोरावरनं एक मुलगी सायकल चालवते, हो ते म्हणतात नाही आम्ही अशी कल्पना पण करू शकत नाही. पण आम्ही असा एक प्रयोग केलाय की एक बाहुली मुलीच्या आकारात आणि खाली एक चाक, ओके. एक चाकी सायकल, आणि त्याला 2 साईडला 2 हात दिले आणि हातामध्ये वजन दिलं समजा. हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे. आणि सांगितलं की अंध विद्यार्थी सांगितलं की बघा, अरे त्यांना कळतं की अरे ते चाचपून बघतात मग, हो. आणि त्यांना इथे वाटतं हा एक अरे जड आहे, लोखंड आहे आणि इथे वजन आहे. मग त्यांना कळतं गुरुत्वमध्ये याच्या खाली आलाय. आणि जर एखादी आपण दोरी अशी घेतली हा. आणि ती दोरी आपण आडवी पकडली हा हा आणि वाव. सोडा. आता अंध विद्यार्थ्यांना पण कळलं का, तर त्यांनी स्पर्शनी बघितलं. कसं बघितलं, तर जेव्हा ती आपण दोरी आता ही अशी फ्रेम नाही जेव्हा ती विभागू दोरी शकत, ते तुम्ही फक्त पकडतात सांगा. मुलं, हा, हा. तेव्हा त्यांना मी सांगतो की या दोरीला इथे स्पर्श करा. होय. ते नीट इथे दिसणार स्पर्श नाही. करा. हा इथे स्पर्श करा. ते स्पर्श केल्यावर त्यांना जाणून व्हायब्रेशन येते. आपण असं नाही त्या करू शकत आहे सर, व्हायब्रेशन थोडं म्हणून त्यांना फ्रेम कळतं की या चाकाचं रोलिंग चाललंय वरनं, आणि मग त्यांना कल्पना येते की सर्कसमध्ये ओके. दोरावरनं सायकल कशी जाऊ शकते. आपण तुमच्या फ्रेम मध्ये किंवा तुम्हीच एकटे जे प्रयोग दाखवू शकलात ना सर, तर ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नीट दिसू शकतील. त्यामुळे आपण तशाच प्रयोगांवर आज जास्त भर देऊया. हा आणखीन एक गंमत बघा, अगदी साधी गंमत आहे, तुम्हाला फारच मजा वाटेल हे बघून. एक मिनिट, हा एक भोर आहे. आपण या प्रयोगाकडे जाण्या अगोदर वेगवेगळे प्रयोग तर तुम्ही दाखवणार आहात आणि सलग तयार आहे. एकाला एक जोडून प्रयोग आपले सुरूच राहणार आहेत. पण मीनवेळ मला मॅडम तुम्हाला असं विचारायचंय की आता लॉकडाऊन सुरू आहे सध्या आणि मुलांना शाळेत जाता येत नाहीये, अजून शाळा सुरू नाही झालेल्या, ऑनलाईन त्यांचं सगळं शिक्षण होतंय बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये. पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर हे प्रयोग प्रत्यक्ष करता येत नाहीत, जे आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन करतो किंवा शिक्षिका आपल्या समोर दाखवतात, हे आपल्याला करता येत नाही. बरोबर. तर तुम्हाला असं वाटतं का की अशा पद्धतीने ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपण ही एक उत्तम वेळ आहे की पालक, मुलं
किंवा घरी जे मोठी असतील मंडळी त्यांना मिळून अशा पद्धतीने हे खेळण्यातून वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करता येऊ शकून विज्ञान शिकू शकतील ते काय वाटतं तुम्हाला सविस्तर सांगा याच्याबद्दल. हो हो नक्कीच मुलं लहान सहान कृतींमधनं विज्ञान शिकू शकतात. जरी प्रयोगशाळेत जाता येत नसेल, प्रयोगशाळेतलं जे साहित्य आहे, जे विज्ञान साहित्य शाळेत शैक्षणिक मागवलेलं असतं ते जरी वापरता येत नसेल तरी खूप साध्या सोप्या गोष्टीतून मुलं विज्ञान शिकू शकतात. आता वेळ कसा घालवायचा हा पहिला प्रश्न होता, जेव्हा मुलं आणि पालक सगळे जवळजवळ पहिले 1.5 ते 2 महिने मुलं आणि पालक सगळेच घरी होते लॉकडाऊन. आता अनलॉकची प्रक्रिया जरी सुरू झाली असली, पालक घराबाहेर पडले तरी विद्यार्थी घरीच आहेत आणि सुरुवातीच्या काळात मग कसं रमायचं म्हणून मग कॅरमचे खेळ सुरू झाले किंवा इतर पत्त्यांचे खेळ सुरू झाले. सुरुवातीला आपणही पाहिलं की लॉकडाऊन जसा सुरू झाला तसा रेसिपीज खूप फॅड निघालं होतं. प्रत्येक जण आपापल्या घरी काहीतरी नवीन, या सगळ्यामधनं आपल्याला विज्ञान शिकता येतं. कसं शिकता येतं, जरी आपण कॅरम बोर्ड काढून बसलो तरी त्यात एक स्ट्रायकर असतो, छोट्या सोंगट्या असतात. आपण स्ट्रायकरच्या मदतीने सोंगट्यांकडे तो सोडतो आणि त्याच्यातून आपण तो टार्गेट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. मग स्ट्रायकरचं साधारण वस्तुमान किती आहे, किती मोठा आहे, सोंगटी कशी आहे, त्याला कुठल्या दिशेने बल दिलं की ती कशी जाते. बऱ्याच वेळा आपण रिबाउंड शॉट घेतो, तर ह्या रिबाउंड शॉट्स मध्ये तिथेच गप्पा मारताना मुलं कॅरम मध्ये रमलेली असतात. त्यांना वेगळं विज्ञान शिकतोय हे कळत देखील नाही. किंवा कॅरम थोड्या वेळाने आपले 1 किंवा 2 राऊंड झाले की आपण त्याच्यावर बोरिक पावडर स्प्रे करतो. त्याचा उद्देश काय, घर्षण मिनिमाइज करतोय. अशा किती साध्या सोप्या गोष्टी. किंवा बसल्या बसल्या गप्पा मारतोय आपण, बाहेर पाऊस पडलाय, अरे आता मोटरसायकल हळू चालव बरं का, घसरण्याची शक्यता आहे. मग का घसरण्याची शक्यता आहे, इतक्या अगदी जर एखादं मूल समजा केक करतोय तर त्याला केक करताना प्रथम फक्त बेकिंग सोडा द्या आणि तो थोडासा त्याला कडवट वाटेल चवीला, त्याच्यातनं जो बेक झालेला केक आहे, आणि मग त्याला कडवट चव का लागली, मग नेक्स्ट टाइम त्याला म्हणा आता तू बेकिंग पावडर घेऊन कर, त्याला लगेच त्याच्यातल्या चवीतला फरक कळेल. मग बेकिंग सोडानी काय ऍक्शन होती किंवा बेकिंग सोडामुळे असं का झालं आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे वेगळं काय झालं. आणि परत असं आहे की पालकांनी रेडीमेड उत्तर मुलांना देऊ नये, हे मुलांना स्वतःच शोधू दे. अरे तू परवा बेकिंग सोडा घातला होता, आज बेकिंग पावडर घातलंय, फरक आहे, तुझं तू शोधून काढ काय फरक असेल. मुलं खूप चंचल असतात, खूप एनर्जेटिक असतात, ते बरोबर त्यांची उत्तरं शोधून तुम्हाला विचारायला येतील. विचारायला आली की त्याच्यातलं चूक आणि बरोबर सांगा. पण म्हणजे त्यांना ते प्रयोग आधी करू दे, त्यांना ते प्रयोग आधी करू दे. ते फसले असतील तर फसू दे, त्याच्यातून त्यांना शिकू दे. तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, त्यांना रेडीमेड काहीही करून देऊ नका. अजूनही हाही प्रयोग जर का निरीक्षण असेल तर हळूहळू हा जो रिकामा ग्लास होता इथे आपल्याला थोडंसं तुम्हाला थोडं ते दोन्ही ग्लासेस उचलून तुम्ही दाखवू शकाल का की त्याच्यामध्ये काय काय गंमत होते हळूहळू. हे बघा, दुसरा ग्लास पूर्णपणे रिकामा होता, आता थोडंसं निळं पाणी आलंय. आपण जसा कार्यक्रम जाईल तसं पुढे पुढे निरीक्षण चालू ठेवणार. आणि आपण हे असं का होतं ते तेव्हा पूर्ण होईल तेव्हा मॅडम नक्की आपल्याला सांगणार. कार्यक्रमात पुढे जायचंय, वेगवेगळे प्रयोग बघायचे, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. मनोरंजक विज्ञान आजचा आपला विषय आहे आणि वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान कसं मनोरंजक आणि सोपं ठरू शकतं यावर आपण बोलतो आहोत. भगवान चक्रदेव सर आणि सुधा मोघे सोमणी मॅडम आपल्याला याबद्दलची माहिती देतात. सर, अनेक लाकडी खेळणी म्हणजे विज्ञान म्हटल्यानंतर खूप मगाशी म्हटलं तसं वेगळीच साहित्य आपल्या डोळ्यासमोर येतात प्रयोग म्हटल्यानंतर, पण तुमच्या समोर तर छान छान लाकडी खेळणी आहेत, भोवरे आहेत, तर त्यामागे काय शास्त्र दडलंय, काय काय प्रयोग आहे हा. आता एक साधं खेळणं बघा. एक बटन आहे, एक दोरा आहे, एक बॉलपेनची एक नळी आहे, एक चेंडू आहे, त्याला क्रेझी बॉल म्हणतात, तो रबरी, आणि परत इथे अशीच रचना. थोडे हात तुम्ही जवळ असं उभ्यात दाखवलं तर काही हरकत नाही. आता याच्यात जादू आहे. बर. वरनं सोडला सरळ खाली पडतो. हो, गुरुत्वाकर्षण. हो. पण आता मी अशी जादू करतो, त्याला मी सांगतो स्टार्ट, मग तो स्टार्ट होतो, आणि स्टॉप, मग स्टॉप होतो. बघा बघा आता स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप. अतिशय आज्ञाधारक आहे. हो, फारच म्हणजे. बरोबर. पण म्हणजे ह्याच्या मागचं काय कारण, आता आम्हाला उत्सुकता आमची खूपच वाढली. एवढं कसं ऐकतोय तुमचं तो स्टार्ट स्टॉप. त्याच्यामध्ये विज्ञान असं आहे की या चेंडूमध्ये
आरपार भोग पाडलाय ते सरळ रेषेत नाहीये. अच्छा. तर ते भोग असं आणि असं आहे, असा बोगदा आहे ओके. व्ही शेपचा. बर. आता या चेंडूमध्ये असं भोग पाडणं ही एक कला आहे, हा. फार कठीण आहे. आणि त्यापेक्षा कठीण काय आहे की त्यातनं आरपार दोरा होणं कठीण आहे. कारण तो असं आतमध्ये बरं. तर याच्यात दोरा कसं व्हायचा हे मी सर्वांना चॅलेंज म्हणून सांगतोय, करून बघा. जमतंय का बघा. मी सांगणार नाही उत्तर याचं मी कसं केलं ते, बर. पण आतमध्ये व्ही शेप आहे. मग काय होतं की आपण हा दोरा घट्ट पकडला की तो थांबतो आणि थोडा सैल केलं की खाली पडतो. अच्छा. म्हणजे विज्ञान काय आहे त्यात? घर्षण. घर्षण आहे. हा. ते घर्षण कसं वापरलंय, तर व्ही शेप होल केलाय. हा हा हा. ठीक आहे. बरं. थोडी Start, कॉम्पॅक्ट फ्रेम stop. घेऊया सर आपण. खूप वर Start, उंच केलं तर stop. नाही दिसणार ते. स्टार्ट स्टॉप. परत बघा. स्टार्ट स्टॉप. स्टॉप म्हणलं की स्टॉप होतो. तर मी काय करतो, हे ताणतो. ताणलं की तो थांबतो बरोबर आहे. आणि सैल सोडलं की तो म्हणजे साधी खाली ही येतो. घर्षणाची आता तुम्ही क्रिया सांगितली साधी. ती थोडीशी अजून स्पष्ट करून सांगा की कशा पद्धतीने ते तो व्ही केल्यामुळे तसं. व्ही असल्यामुळे हा दोरा जेव्हा आपण सरळ खेचतो हा. तेव्हा त्या आतल्या बोगद्यामध्ये त्याचं घर्षण वाढतं. अच्छा. हा. आणि आपण जेव्हा तो दोरा सैल सैल सोडतो. तेव्हा तो अगदी सहजपणे खाली सटकतो. बर 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 बर. मी अगदी मॅडम साधं. बरं मी मॅडम कडे आता जाते. आपण एखादी फोन घेऊया. अभय आपल्याशी नागपूरहून बोलतायत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार अभय. बोला. बोला. हॅलो नागपूरवरून बोलतोय अभय गुरव. मी बीकॉमला आहो मॅडम. मला 12वीला सायन्स वगैरे नव्हतं, तर मला फिजिक्स मधले काही बेसिक कॉन्सेप्ट माहित करून घ्यायचे आहे. आज सर छान मार्गदर्शन करताय मॅडम पण, तर त्यांच्याकडून मला मार्गदर्शन हवं आहे. बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे नेमकं काय काय माहिती म्हणजे जसं की फिजिक्स मधले छोटे छोटे कॉन्सेप्ट नाही राहत, मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्यातले मला ते माहित करून घ्यायचं. बरं. सर काय सांगा. हो, एक छान छान अगदी चांगला प्रश्न विचारलाय. माझ्याकडे तयार आहे. हा. एक सीडी आहे, त्याला मी एक मध्ये बॉलपेन बसवलंय बघा. सीडी मध्ये बॉलपेन तुमच्या शरीराच्या जवळ ठेवा सर. सीडी मध्ये बॉलपेन फिट केलाय. आणि जर मी अशी फिरवली तर इथे मला 7 रंग एकत्र होऊन पांढरा रंग दिसतो. बरोबर. म्हणजे पांढरा प्रकाश हा 7 रंगाचा बनलाय हे सिद्ध करायला न्यूटनने हा पहिला प्रयोग केला. बरोबर. तसंच ही एक सीडी आहे, त्याच्यामध्ये 7 रंग आहेत पण ते डबल आहेत, म्हणजे रिपीट केलेत आणि 14 आहेत. एकूण सेक्शन 14 आहेत. आणि हे कलर आहेत ना, हे डार्क आहेत आणि लाईट आहेत. आता हे डार्क कलर फिरवले तर स्वच्छ पांढरा प्रकाश बघायला मिळत नाही. बरं. पण हे लाईट कलरची जी चकती आहे ना, ही फिरवली की शुभ्र पांढरं दिसतं सगळं. अच्छा. ज्याच्यावरती वरनं लाईट टाकला आणि बघितलं तर फार सुंदर पांढरा रंग दिसतो सगळा. म्हणजे सगळे रंग एकमेकात मिसळून पांढरा प्रकाश बनतो हे आपण दाखवू शकतो. बरं. सीडीचे असे अनेक उपयोग आम्ही केलेत. त्यामध्ये आपण एक साधी भिंगरी, चकती किंवा काही अगदी म्हणजे ज्याला म्हणतात ना लहान मुलांची खेळणी, त्याच्यामध्ये सुद्धा एक छानपैकी खेळणं बघा. हे तुम्हाला नक्कीच आवडेल. नीट बघा. ह्याच्यामधून आपण काय सिद्ध आता करतोय. ही गतीची ऊर्जा आहे, रोटेशनल मोशन आहे. आणि आपण तुम्हाला आवाज येतोय का? हो. आता हा आवाज का तयार होतोय, तर या चकतीला मध्ये मध्ये भोकं आहे हा. आणि त्या भोकामधनं हवा ही आत बाहेर होते. म्हणून किती छान तत्व आहे बघा. आणि आपण ही जी ऊर्जा देतो ना खेचायची, खेचतोय आपण. त्यामुळे ह्याची गती वाढते, कमी होते, उलटी होते बघा. दिशा सुद्धा बदलते बघा. हो. एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज. आणि अशी खेळणी जर मुलांनी वापरली तर त्यांना साध्या साध्या खेळण्यांना खूप काही शिकणार काय. बरं. आपण पुढे जाऊया, पण त्याआधी मला मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की सर त्या लाकडी खेळण्यांबद्दल तर आणखीन सांगतीलच, पण प्रयोगांमधून एखादा सिद्धांत कसा उलगडला जातो किंवा कसा सांगितला जातो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की प्रयोग केल्यावर त्यातनं सिद्धांत कसा आपल्याला समजतो. हो, आता एक सिद्धांताचा सरांनी दाखवला, त्याच्यातनंच आपल्याला क्लिअर झालं की त्या बारीक बारीक भोकं होती, त्याच्यातून हवा आरपार झाली
गेली की कंपन आणि त्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. कोकणात राहणारी मुंबई पण खरं कोकणपट्टीच आहे आपली. नारळाच्या आपण जर का ह्याच्यातनं गेलो आणि वारा सुटलेला असेल तरी देखील आवाज येतो, बरोबर. तो ध्वनी. इथे आणखीन एक प्रयोग आणलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना हातात घ्यावं दाखवायला. लागेल ते, हो, correct. हातात घेते ना. इथे हा कसा प्रयोग आहे, तुम्ही सिद्धांत विचारला मला कसा जी. स्पष्ट करता येईल. सिद्धांत हा आपण अगदी प्राथमिक स्तरापासून मगाशी म्हटल्याप्रमाणे मी पीजी लेवल पर्यंत आपण तोच एक प्रयोग नेऊ शकतो. इथे काही नाही, एक लाकडी ठोकळा आहे आणि एक अॅल्युमिनियमचा पाईप आहे, त्याच्यात हा रिंग मॅग्नेट अडकवलेला आहे. तो रिंग मॅग्नेट मी इथे जर का करून हात सोडला तर हा खाली जाणार. खाली जाणार कारण गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर ऍक्ट करते. हा आणखीन एक रिंग मॅग्नेट आहे माझ्याकडे. तो रिंग मॅग्नेट मी परत इथनं खाली सोडते, बघूया काय होतंय. इथनं तो खाली पडतोय कारण गुरुत्वाकर्षण बल. पण जर का बघितलं तर इथनं खाली सोडल्यावर तो इथपर्यंत जातो आणि तिथे स्थिर राहतो. मग गुरुत्वाकर्षण बल नाही झालं का? गुरुत्वाकर्षण जर का अजून खाली जात नाही तर ह्याचा अर्थ आपण निष्कर्ष असा काढायचा की गुरुत्वाकर्षण बल शून्य झालं. हा एक प्रश्न विचार करा. तवर ह्याला मी खाली नेलं, दाबलंय, हे दाबतीये आणि आता दाबलेलं जर का मी सोडलं तर हे बघा, हा चुंबक वरती उसळी मारतोय, उडी घेतोय. असं का? तर ह्या ठिकाणी ज्यांनी नीट विचार केला असेल आणि निरीक्षण केलं असेल त्याच्या लक्षात येईल की खाली गेला गुरुत्वाकर्षण बलामुळे, इथे थांबलाय कारण त्याच बलाच्या इतका विरुद्ध दिशेने आणखीन एक बल त्याच्यावर प्रयुक्त होतंय. तो बल कुठलं? दोन चुंबक म्हटले की सहज आपल्या डोक्यात येतं की हे प्रतिकर्षण असणार. आणि प्रतिकर्षण जर का आहे तर प्रतिकर्षण बल आणि खालच्या दिशेने जे गुरुत्वाकर्षण बल आहे हे संतुलित झाले की तो बरोबर या ठिकाणी संतुलित राहतो, संतुलित स्थितीत राहतो. आता हा उलटा करून दाखवते म्हणजे कोणाच्या मनात शंका नको चुंबक आहे का नाही. हा जर का मी उलटा केला तर काय होणार? तिथे समोर बसलेली सगळी मुलं ओरडली असतील, आकर्षणार. हे बघा. ओके, आपण पुन्हा अजून एक ह्याच्यात गंमत आहे. हा आता मी आणखीन एक तिसरा चुंबक घेतेय. आता हा चुंबक घेतला आणि हा इथनं सोडूया, बघूया काय होतंय. हे बघा काय. इथे एक निरीक्षण आणखीन. मी हा चुंबक घालण्याआधी त्याची स्थिती नोट करा. खालचा चुंबक आणि हा, आणि आता ह्याचं अंतर, ह्याचं निरीक्षण. आणि आता हा चुंबक मी वरनं सोडला. आता बघा ते अंतर कमी झालंय. याचं कारणही ज्यांनी निरीक्षण केलंय त्याच्या लक्षात आलंय, कारण आता हा मॅग्नेट मध्ये आहे. इथे जर का आपण म्हटलं उत्तर उत्तर ध्रुव आहे, सजातीय ध्रुव एकमेकांना प्रतिकर्षित करतात. इथनं सोडताना इथे दोघांचे दक्षिण ध्रुव आहे, त्यामुळे ह्या चुंबकावर दोन चुंबक प्रतिकर्षण बल प्रयुक्त करतात. वरचा चुंबक खाली दाबतोय, खालचा चुंबक वरती दाबतोय. हा काढल्यावर पुन्हा अंतर याचं निरीक्षण करायचं. हा काढला की बघा हा परत वर आला. ओके, आणखीन एक चुंबक. आता बघूया, ज्यांनी याचं उत्तर दिलं तो हुशार, त्याच्या पालकांनी त्याला कॅडबरी द्यायची बरं का. हा बघा, हा मी सोडला, चिकटला. ओके, कदाचित ते विजातीय ध्रुव आले असावेत. आपण उलटूया आणि आता पाठ. आता परत चिकटला. याचं काय कारण असू शकेल? जर का दोन्ही बाजू आहे तर रिंग मॅग्नेट दिसायला तुम्ही जे सगळे चुंबक बघताय हे सेमच आहेत. मग फरक काय माहितीये? हा झिरो मॅग्नेट आहे, झिरो पॉवरचा मॅग्नेट आहे. झिरो पॉवरचा मॅग्नेट ह्याचा अर्थ काय होतो? ह्याच्यातलं चुंबकत्व घालवलेलं आहे. आता चुंबकत्व कसं घालवायचं तर त्याला तापवू शकतो आपण. प्रत्येक चुंबकाला एक टेम्परेचर असतं, त्याच्यावर तो झिरो होतो. किंवा आदळआपट केली जर का तरी त्याचं चुंबकत्व नाहीसं होतं. अशा 2-3 पद्धती आहेत, त्याच्याने हे नाही झालं असेल. पण हा चुंखंडी कोबाल्ट निकल जे चुंबकीय म्हणतो त्यामुळे तो आकर्षतोय. तर ह्याच्यातनं आपण प्रतिकर्षण, सजातीय, चुंबकीय पदार्थ, झिरो चुंबक, मला वाटतं आणि हे घरच्या घरी सुद्धा अगदी सहज आपण करू शकतो नाही हो. रिंग मॅग्नेट मिळतात, समजा नाही मिळाले तर बार मॅग्नेट किंवा इतर चुंबकामध्ये आपण करू शकतो. सर तो भोवरा फारच इंटरेस्टिंग. हा एक भोवरा आहे आणि हे एक हँडल आहे आणि त्यामध्ये एक दोरी आहे आणि दोरी आपण अशी गुंडाळून नुसती खेचली तर हा भोवरा अतिशय सुंदर फिरतो बघा. हो, येतंय का? दिसतंय का? दिसतंय दिसतंय. हो, येस. नीट निरीक्षण करा. हा, एकीकडे त्याच्याबद्दल सर आपण स्पष्टीकरण सुद्धा देत राहिलो तर मग त्याच्यामागचं शास्त्र पण कळेल आपल्याला. गुंगावून फिरतोय आणि पडत नाही बघा. हो, हे असं वाटतं जादू आहे, उभा आहे, फिरतोय हे पण कळत नाही. हो, खरंय. त्याच्यामागे काय विज्ञान आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बरेच भोवरे म्हणजे निरीक्षण केलं असेल तर कल्लेले असतात. हा कल्लेला नाहीये. आता याचं विज्ञान सांगतो काय ते. याचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते मी सरांचं विज्ञान सांगून झालं की सांगते. नक्की. या भोवऱ्यामध्ये 7-8 गोष्टी लक्षात ठेवायच्या.
एक म्हणजे इथे आणि इथे घर्षण कमी आहे. हा हे स्टीलचं ताट आहे हो. आणि हा बोर आहे त्यामध्ये घर्षण कमी कमी आहे, हा. आहे. दुसरं म्हणजे सरफेस प्लेन आहे, स्मूथ आहे, अतिशय गुळगुळीत, त्यामुळे हवेचं घर्षण कमी आहे. हम्म. तिसरं म्हणजे बोर हा परफेक्ट सिमेट्रिकल आहे. हा म्हणजे काय सगळे सारखं वस्तुमान आहे. जर मी या बोरेल इथे खेळाय ठोकला हा. आणि असं फिरवलं तर तो असा 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 वाकडा तिकडा आहे. फिरणार. बरं. कारण तिकडे बरं. मास सिमेट्रिकल नसेल. बरं. चौथं कारण असं आहे की आपण नेहमी बोरा खेळतो तेव्हा दोरी गुंडून असं फेकतो फेकतो बोरा, त्याला. दोरी हा, खेचतो. correct. पण त्याचा अक्ष आहे ऍक्सिस तो आपण फिक्स करत नाही. इथे मी काय करतो, हँडलच्या सहाय्याने त्या बोऱ्याचा ऍक्सिस जो आहे फिरण्याचा तो मी फिक्स केला. बघा त्याच्यामुळे काय होतं, माझी ऊर्जा वाचली. आणि जेव्हा मी ही दोरी अशी गुंडाळतो आणि जेव्हा मी असं खेचतो तेव्हा मी त्याला जवळजवळ 10 न्यूटन बल लावतो. अच्छा. आता तुम्ही मला 10 न्यूटन उडे मोजले, सोपं आहे. मी त्या बलाने 1 किलो वजन उचलू शकेन. हा 1 किलो वजन उचलायला 10 न्यूटन बल लागतं अगेन द ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध. बरोबर. पण जर मी असं बल लावलं तर त्या बलामुळे याच्यावरती एक टॉर्क तयार होतो आणि याला एक चक्राकार गती येते, घूर्णन गती येते. आणि ती गती त्याच्यामुळे त्याच्या अंगी अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोनीय संवेग तयार होतो आणि तेव्हा त्याचे रोटेशन कायनेटिक एनर्जी येते. आणि ह्या सगळ्या राशी अक्षय आहेत. अक्षय म्हणजे काय, त्यांचा नाश होत नाश होत नाही. त्या सांभाळून ठेवतात स्वतःला, एकदम कॉन्स्टंट राहतात. आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट की अशा प्रकारची अनेक खेळणी भारतभर अनेक ठिकाणी बनतात. बरोबर. आता हे खेळणं मी आणलंय सावंतवाडीहून. हा सावंतवाडी हे वैशिष्ट्य, सरांच्या सासूरवाडीहून आलेलं खेळणं आहे हे ते. अंदर की बात आहे. पण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी. बरोबर आहे. तशी खेळणी ही म्हणजे कलकत्त्यामध्ये बघितली, नंतर बेंगलोरमध्ये बघितली, मैसूरमध्ये बघितली, तामिळनाडूमध्ये बघितली, राजकोटमध्ये बघितली. खूप व्हरायटी. आणि अरविंद गुप्ताने याच्यावर फार मोठं काम केलंय बरं का. बर त्यांची पुस्तकं पण आहेत, मुलांनी अवश्य वाचावी. पण या बोऱ्याचं तुम्हाला सिक्रेट कळलं का, हो. ते बऱ्याच गोष्टी आहेत. आणखी एक बोर आहे आपण माझ्याकडे. पुढे जाऊया, पण एक एक फोन मिनिट. घेऊया का? अर्धा- आधी फोन घेऊया आपण होईल. आणि मग आपण चालेल. त्या प्रयोगाकडे जाऊया. चालेल. सिद्धेश नवी मुंबईहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सिद्धेश, नमस्कार. प्रश्न विचारा. स्वयंपाकघरात आपण रोज विविध गोष्टी करतो, त्यातून आपल्याला मनोरंजक विज्ञान कशा प्रकारे शिकता येईल? स्वयंपाकघरातल्या वेगवेगळ्या गोष्टीतून काय सांगाल मॅडम? आपण थोडं नंतर बोलणार होतो, पण आत्ताच प्रश्न आलाय आपल्याकडे. नाही बोलायला हरकत नाही. एक उदाहरण तर मी केकच तुम्हाला दिलं, बेकिंग सोडा. एकदा मुलांना आठवणच करू नका बेकिंग सोडा घालायची, तो एक प्रयोग झाला. एकदा फक्त बेकिंग सोडा द्या घालायला, एकदा बेकिंग पावडर द्या. तिन्ही मधले निरीक्षण आणि त्याच्यातून त्यांनाच निष्कर्ष काढू दे. गरम वस्तू आहे, गरम वस्तू आपण कशी पटकन गार करू शकू याच्यावर प्रयोग करता येतील. किंवा फ्रीज मधनं जर का बाटली काढली आपण फ्रीज मधनं आणि ठेवून दिली आहे टेबलवर, तर त्याला बाहेरून पाणी सुटतं. पाणी का सुटतं? तर ह्या अनेक साध्या साध्या गोष्टी ज्याच्यातून आपण विज्ञान शिकू शकतो. करेक्ट आहे. किंवा कुकरमध्ये कुकर लावताना खाली पाणी घालायचं असतं, पाणी नाही घातलं तर काय होईल? पाणी का घालतो आपण? मग ते प्रेशर कुकरमध्ये आपण बरोबर झाकणच का बंद करायचे? आत दाब तयार होतो, त्याचे काय परिणाम आहेत? आणि हे मुलांना निरीक्षणातून स्वतःची उत्तरं देऊन मग तुम्ही त्याच्यावर त्यांना सुचवून त्यांना जर का शिकून दिलं तर ते कधीच विसरणार नाही. तुम्ही जर का त्यांना तयार उत्तर दिलं तर विसरण्याची शक्यता. मुलांबरोबर मला वाटतं मोठ्यांचं सुद्धा कुतूहल अशा वेळेला जागृत होतं की आपण खूप वर्ष झालेली असतात या सगळ्या गोष्टींशी संबंध येऊन, त्यामुळे नव्याने त्याच्याशी जोडलं जाणं हे खूप इंटरेस्टिंग असू शकतं. मॅडम, हो प्रेशर कुकर आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, ग्राइंडर आहे, मिक्सर आहे, अशी अनेक मशीन छोटी मोठी आहेत की ज्यामध्ये भरपूर काही शिकणार काय विज्ञान आहे. पण मी तुम्हाला एक मगाशी दाखवत होतो भोवरा. हा एक भोवरा असा आहे ना की तो असा पण फिरतो आणि तो असा पण फिरतो. पण याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जर मी असा ठेवला तर तो उभा राहत नाही, तो तोल जातो आणि पडतो. तो करेक्ट. तो का पडतो? तर याचा गुरुत्वमध्येतनं जाणारी ओळंबेची रेषा जर बेसच्या बाहेर गेली तर पडणार आहे. आणि याचा बेस आहे, जो पाया आहे, तो अगदी बारीक आहे. त्याला तोल सांभाळायला पुरेसा बेस नाहीये. पण आता मी एक जादू करतोय आणि गमत करतोय त्याच्यामध्ये. वाव. आता हे कसं घडलं ते पटकन सांगा बरं. उभा राहिलाय तो स्वतःच्या पायावर. स्वतःच्या पायावर उभा आत्मनिर्भर भारत. एवढंच नाही, याच्या बघा मी त्याला उलटा सुलटा कसाही फिरवला तर त्याला एक मेमरी आहे. हा आता हे कसं काय मेमरी कशी काय? कसली मेमरी आहे पण त्याला? त्याचा असं आहे की या
भोवऱ्याच्या आतमध्ये एक चाक आहे. अच्छा. त्या चाकाचं वस्तुमान त्याच्या परिघावरती जास्ती आहे. त्याला म्हणतात फ्लायव्हील. ओके. आणि त्या फ्लायव्हील म्हणजे एक चक्र आहे, एक आपलं कुंभाराचं चाक असतं तसं चाक हा, आहे. हा. आणि जेव्हा मी ही दातेरी गिअर पट्टी स्ट्रीप, आहे. ही पट्टी धारदार दातेरी दातेरी पट्टी पट्टी आहे. मी आत सरकवून मागे खेचतो ती, तेव्हा आतल्या चाकाला गती मिळते. करेक्ट. आणि ती गती एवढी प्रचंड मिळते की मी खेचतो ना तर त्याला बल लावतो, त्यामुळे टॉर्क तयार होतो. आणि त्या टॉर्कमुळे हे गतिमान होतं आणि तो आपली गती टिकवून ठेवतो. वा. आता ह्याच्यात एक फार गहन विज्ञान आहे, ज्या मुलांना कधीच कळणार नाही पण मोठ्या माणसांना कळेल, की कोनीय संवेग ही अशी राशी अँग्युलर मोमेंटम की जी व्हेक्टर आहे, तिला राशी पण आहे आणि दिशा पण आहे. करेक्ट. आणि तिची दिशा, आता ही जर असं फिरते चाक तर दिशा अशी असते. आणि कोनीय संवेग म्हणजे अँग्युलर मोमेंटम इट इज ए कॉन्झर्वेटिव्ह क्वांटिटी, तर स्वतःला ते अक्षय ठेवते. म्हणजे काय करते तर आपली दिशा बदलत नाही आणि राशी बदलत नाही. तर जेव्हा मी असं खेचतो आणि सोडतो तेव्हा ते आपली दिशा जी आहे ती बदलत नाही. आता हे मुलांना कळत नाही, पण मी मुलांना सांगतो की तुम्ही सायकलवर बसलाय हा, exactly. माझ्या डोक्यात आता तेच आलं. सांभाळणं सोपं आहे. करेक्ट. पण तुम्ही सायकल स्लो करा हा. आणि एका जागी उभे राहा, पडणार. पडणार आपण. slightly Slow change cycling. वर्तुळाकार गती आहे, त्याचा आपल्याला तोल सांभाळताना फायदा होतो. ओके. मला मॅडमकडे यायचं आहे आता. आपण पुढे जाण्या अगोदर आपला प्रयोग हळूहळू पुढे चाललाय, तर ते पण एकदा दाखवूया आणि मग मी पुढला प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारते. आपण ते दोन्ही ग्लास उचलून दाखवूयात का आपल्या धरूयात. सगळ्या हा, प्रेक्षकांना? ओके, बरोबर. आता हे बघा, आता तुम्ही पाहिलंय की साधारण आपल्या कार्यक्रमाला इकडनं तिकडे पाणी गेलं. हा, पाणी गेलेलं आहे ह्या ग्लासमध्ये. निळीचं रंगीत पाणी घेतलंय पटकन दिसण्याकरता, थोडंसं पाणी आलेलं आहे. जी. आता मुलांनी निरीक्षण तेच करायचं की पाणी इथून तिथे का आलं. मी टिश्यू पेपर घेतलाय, वहीचा कागद नाही घेतलेला आहे. वहीचा कागद घेतला तर काय होईल, मुलं निरीक्षण करू शकतात. घरी तुम्ही 3-4 जोड ठेवा, एकात टिश्यू पेपर ठेवा, एकात वहीचा कागद ठेवा, निरीक्षण नोंदवा आपलं. पाणी तिकडून का आलंय, खालनं वर चढतंय. आतापर्यंत तुम्हाला सगळे प्रयोग दाखवले, गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडत होती, मग ते चुंबक असेल किंवा कोणतीही वस्तू असेल. इथे मात्र पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध त्या टिश्यू पेपर मधनं वर चढलेलं आहे. डाव्या हातातला माझा जो ग्लास आहे त्याच्यातनं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध, ह्याला आपण सायन्समध्ये कॅपिलरी ऍक्शन किंवा केशाकर्षण म्हणतो. केशाकर्षण पद्धतीमध्ये जर का अगदी बारीक नळी असेल तर त्याच्यातून त्या नळीमधनं पाणी वर चढतं. आणि ही पाणी चढण्याची प्रक्रिया मुलांनी आजूबाजूला झाडांमध्ये खालपासून नारळाच्या, आपण बघतो 4-5 मजली इतकं नारळाची उंची गेलेली असते, तिथपर्यंत पाणी वर चढतं. किंवा मध्यंतरी ना एक जेव्हा घरातल्या घरात जेव्हा छोटीशी बाग फुलवायची होती, तेव्हा काही जणांनी हा प्रयोग केला होता की बाटलीमध्ये सुतळ टाकली होती आणि मग ते झाडामध्ये सोडल्यावर मग थोड्या दिवसांनी त्याला पाणी पुरवठा होत राहतो. आपण गावाला जरी जातोय, Correct. आपल्याला गावाला जायचे 8 दिवस, कुंडीमध्ये बाटली भरून ठेवून द्यायची आणि सुतळी सोडायची, त्याला हळू विज्ञान, जिकडे तिकडे विज्ञान. आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलणार आहोत सविस्तर. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये यावर खूप छान भर दिलाय, त्यावर सुद्धा आपण सविस्तर बोलूया. नक्कीच. पण एका ब्रेकची वेळ झाली, बघत राहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मनोरंजक विज्ञान या विषयावर आज आपण बोलतो आहोत आणि भगवान चक्रदेव सर आणि सुधा मोघे सोमणी मॅडम आपल्याला याचं मार्गदर्शन करतात. शैक्षणिक धोरणामध्ये प्रयोगांवर खूप भर दिलाय, त्याच्याबद्दल मॅडम आपल्याला सांगणार आहेतच. पण सर, काही वेळेला काही प्रयोग ना आपल्याला खूप कठीण वाटतात, अगदी मोठे मोठे सिद्धांत असतात, ते कळत नाहीत. तर मग त्याच्यावर आम्ही काय करू शकतो, कसे कळू शकतील आम्हाला? 12वी असेल, 10वी असेल, खूप कॉम्प्लिकेटेड होऊन त्याच्यावर जातं. इलाज असा आहे की एखादं टॉपिक शिकवताना प्रयोग करून शिकवायचे. अच्छा. आता साधा एक फॅरेडेज लॉ हा. ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, बापरे. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा जो नियम आहे, त्याच्यामध्ये फॅरेडेने असा एक सोपा प्रयोग केला की एक कॉपर कॉईल घेतली, त्यात मॅग्नेट आत बाहेर केलं, त्याला करंट मिळाला आणि त्याचं गॅलॉनमध्ये डिफ्लेक्शन मिळालं आणि जेव्हा मॅग्नेट आत बाहेर केला तेव्हाच करंट मिळाला. तुमच्याकडे आहे मला हो, वाटतं ते. आता मी एक तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रयोग करून दाखवतो. अच्छा. ते असेल लोकांना वाटतं जादू आहे, कारण मी काय करतो, हे मी असं केलं आणि असं केलं आणि काय दिसतंय का काही? हो, दिसतंय ना सर. दिवे लावले ना तुम्ही? चम 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 फ्लॅश फ्लॅश येत आहे. आता बघा, आता फ्लॅश का आला, हा याच्यावर एक कुतूहल. हा. मग ह्या कॉईल मध्ये मॅग्नेट उड्या मारतोय वर खाली. ओके. आता आतमध्ये मॅग्नेट तरंगतोय हवेत. हा. कसा काय तरंगतोय,
तर वरती एक मॅग्नेट आणि खाली एक खाली मॅग्नेट आहे. खालचा मॅग्नेट त्याला वर ढकलतो आणि वरचा मॅग्नेट खाली ढकलतो. म्हणजे मधला मॅग्नेट काय होतो, हवेत तरंगतो रंगतोय. ओके. आणि घर्षण जवळजवळ 0 आहे. आणि जेव्हा मी फक्त ते असं असं करतो तेव्हा फ्लॅश येतो, पण जर मी हळू असं असं केलं तर फ्लॅश येत नाही. आता प्रश्न आहे, आता फ्लॅश कुठे गेला, आता का नाही आला फ्लॅश? त्याचं उत्तर आहे की जेव्हा वेगाने करतो हा. तेव्हाच तो करंट येतो. कारण फॅरेडेने असं सिद्ध केलं की जर चुंबकीय क्षेत्र वेगाने हालचाल केली तरच तुम्हाला करंट मिळणार आहे. कमी वेगाने केली तर फार कमी मिळेल, मग आपला एलईडी पेटणार नाही. हा हा. म्हणजे ओके. त्याच्यामध्ये एक इक्वेशन आहे, इज इक्वल टू मायनस d∅dt. d∅dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हे आम्ही ज्युनियर कॉलेजला शिकवतो, 11वी-12वी शिकवतो, पण मुलांसाठी काही जादू वाटते त्यांना. आणि हे असं काही केलं की विचारतात, सर मी घरी बनवू शकतो का? हो. पण त्याच्यासाठी तुम्हाला निओडायमियम नावाचे स्ट्रॉंग मॅग्नेट असतील आणि असे स्ट्रॉंग मॅग्नेट की जे तुम्ही एकच कल्पना प्रश्न करू शकणार नाही. त्या प्रयोगाशी स्ट्रॉंग मॅग्नेट काय असतो? उई. ओ हो. अबो, आता हे लाकडी दांडू आहे, त्याला खाली एक स्ट्रॉंग मॅग्नेट मी केलंय. आणि स्ट्रॉंगेस्ट तसाच मॅग्नेट समजा मी हा इथे आहे, तर याच्यामध्ये मी काय केलं, इथे एक या साईडला नॉर्थ पोल आहे आणि इथे या साईडला साऊथ पोल आहे. इथे एक मॅग्नेट आहे, इथे एक बरं. मॅग्नेट, 2 मॅग्नेट आहेत. एकाचा साऊथ पोल इकडे आणि एकाचा नॉर्थ पोल इकडे. आणि जर मी असा आता हे बघा, मला एक अशी मालिका तयार झाली. आता मुलं विचारतात हे कसं काय, तर हे प्रवर्तित चुंबकत्व आहे. ते सगळं आणि हे प्रवर्तित चुंबकत्व आहे. हा. आणि जर का मी असं नाही केलं आणि जर मी असं केलं आणि आता बघा त्याची मालिका तयार होत नाही. नाही मग आता मुलं प्रश्न विचारतात, ह्याची मालिका तयार होत नाही नाही. आणि ह्याची का तयार होते? सजातीय आणि विजातीय ध्रुव जे असतात त्याची सगळी आता गंमत आहे इथे ही. मात्र चुंबकीय प्रवर्तन शिकायला लागेल की जेव्हा आपण हा इथे समजा नॉर्थ पोल आहे, तर त्याला एखादी आपण टाचणी लावली तर या टाचणीमध्ये पण चुंबक तयार चुंबक, होतं. हा, आणि बरं. त्याचा नॉर्थ, इथे नॉर्थ आहे तर इथे साऊथ आणि परत नॉर्थ, परत साऊथ नॉर्थ, साऊथ नॉर्थ. आणि या सगळ्या टाचण्या या अशा एकमेकांना छानपैकी लटकतात बघा. मला वाटतं हे प्रयोग किंवा हा खेळ असायचा लहानपणी हा, बऱ्याचदा. आपण नाही का? एक मालिका तयार, हार तयार करतो खेळांचा वगैरे. पण निओडायमियम मॅग्नेटने एक क्रांती केली आणि ती क्रांती तर एवढी भारी आहे. आपण की त्याच्याकडे जाऊया सर, पण आधी आपण एक- त्या एक- एक शैक्षणिक मिनिट. क्षेत्राचं हा भोवरा आणखीन सुंदर आहे का, तर तुम्हाला असं बघायला मिळेल याच्यामध्ये की हा भोवरा वरनं खाली येतो आणि परत वरती येतो. हा सुद्धा एक खेळ होता हो, लहानपणी. हा बघायला मिळत नाही कुठे कोणाला. करेक्ट. अतिशय सुंदर भोवरा आहे आणि तो कसा फिरतोय बघा, येस. नीट निरीक्षण करा. याचं सर, सिक्रेट तो दर वेळेला कमी उंचीला वर सिक्रेट येतोय. हा सिक्रेट सांगतो. सिक्रेट बघा, आता वरनं सोडला, खाली आला, परत वरती आला, पण तो खाली परत खाली कमी आला. उंची, कमी पण कमी कमी उंची जातोय कारण ते घर्षणामुळे त्याची ऊर्जा कमी होते. बरं. आता हे पण फ्लायव्हील आहे आणि इथे मॅग्नेट आहे बरं का, Correct. नॉर्थ साऊथ. आणि एक आहे आयर्न. येस. या चुंबक आणि भोवरा एकत्र आहे. बरोबर आहे. शैक्षणिक जे धोरण आहे आत्ताचं नवीन, त्याच्यामध्ये तुम्ही प्रयोग करून बघा आणि शिका, त्याच्यावर खूप भर दिला गेलाय. तर त्याच्याबद्दल दिलाय. तुम्ही काय सांगाल? पण त्याआधी एक फोन घेऊया आपण, ओके. किंवा उत्तरानंतर आपण त्यांच्या फोनकडे जाऊया. हो, चालेल चालेल. नवीन शैक्षणिक धोरण ऍक्च्युली सरांनी बरेच वर्ष प्रयत्न केला आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे देखील प्रयत्न चालू होते की प्रयोगामधून मुलांनी विज्ञान शिकावं. जो पहिल्याच प्रश्नात आपण मनोरंजक विज्ञान म्हटलं, विज्ञानाला मनोरंजक केलं की मुलं आनंदाने हसत खेळत शिकतात. यासाठी 25 वर्ष आम्ही अंबरनाथमध्ये दर रविवारी 5 ते 7 वर्ग भरवतो. या वर्गामध्ये तुम्ही जे सगळे आता प्रयोग पाहिले हे सगळे मुलांना करायला देतो आम्ही. शेकडो प्रयोग. शेकडो, खूपच मोठे. म्हणजे सरांनी सांगितलं 8-10 बॅग्स इतके. आणि फक्त आम्ही करून दाखवत नाही, इथे आज टीव्हीचं माध्यम असल्यामुळे इथे बसून करून दाखवते. हे प्रयोग आमची मुलं, आमचे विद्यार्थी स्वतः हातात घेऊन करतात. तर अशा प्रकारे मुलांनी शिकावं, हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. जे 25 वर्षापासून प्रयत्न चालू आहेत त्याला शेवटी आता लक्षात आल्यावर आपण त्याच मार्गाने चाललो आहे. आणि
हेच सगळे प्रयोग मुलांनी शाळेत करावे, आधी प्रयोग करावे आणि फळ्याच्या आधी प्रयोगशाळेत शिकावं. प्रयोगशाळेत शिकायची जरूर नाही, आपण मोकळ्या मैदानात देखील शिकू हो, आता शकतो. हे तुम्ही हा जो दाखवताय प्रयोग हे तर दाखवला किती ग्लासचा, हा घरात आपण सुद्धा करू मैदानात शकतो. घरात सुद्धा हे शिका आणि मग त्यांना फळ्यावर घेऊन जा. मग त्यामागची संकल्पना, मग त्यामागचं गणित आणि डेरिव्हेशन ज्याला आम्ही म्हणतो त्याची सिद्धता ही शिकली की मुलं आत्मसात करतात ती बरोबर पूर्ण. आहे. आपण फोन घेऊया. अनुष्का कोटा राजस्थानहून त्यांचा फोन आलाय आपल्याला. बरं. नमस्कार अनुष्का, बोला. हॅलो, नमस्कार. बोला. मी अनुष्का संदीप करंकार कोटा राजस्थानवरनं बोलते. मी 4थी मध्ये माझा प्रश्न होता की मी घरांच्या वस्तूने जसं की खेळण्यांने सायन्स कसा शिकू शकते, त्याचा कॉन्सेप्ट कसा बेटर करू शकते. ऑल राईट. खेळण्यांमधून मी सायन्स कसं शिकू शकते असा तिचा एक बेसिक प्रश्न आहे. तर सर सांगा आणि मग तुमच्या हातात एक छानसा प्रयोग आहे, तो ते पण आपण दाखवणार मी. हा लगेच आपण बघूया. मार्केटमध्ये काही मेकॅनो मिळतात, हो. ते मेकॅनो असेंबल करण्यामध्ये पण फार मजा येते. आणखीन सायंटिफिक टॉईज पण मिळतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आपण जर बघितलं मार्केटमध्ये सायंटिफिक टॉईजची आता दुकानं येत आहेत पुढे, आपल्याकडे प्रसार होतोय. आता एक असं खेळणं आहे माझ्याकडे की ज्यामध्ये फार छान विज्ञान आहे. हा. हे एक काचेचा गोळा आहे, एक नळी आहे, खाली एक काचेचा गोळा आहे, बल्ब आहे आणि इथे मी असं दाबतो आणि बघा जादू वाटते ना. परत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वर Correct. चढलंय. हे पाणी वर चढलं, हे कसं काय चढलं हे शिकण्यामध्ये फार मजा आहे बरं का. हा. आता जर का मी इथे दाबलं तर हे पाणी खाली उतरलं परत. हा. आता हा जो द्रव आहे ना, हा. हा द्रव अतिशय कमी तापमानाला उकळतो, लो बॉइलिंग पॉइंट. आणि हा लो बॉइलिंग पॉइंट एवढा लो आहे की आपल्या बॉडी टेम्परेचरच्या खाली आहे, बरं. 30-32 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली आहे. मी जेव्हा हात लावतो तेव्हा माझ्या हातातल्या उष्णतेने हा द्रव उकळतो, बॉइलिंग होतो. आणि उकळल्यामुळे याच्या आतमध्ये वाफ तयार होते आणि त्या वाफीचा दाब पडला की द्रव वर चढतो. हे खूपच बऱ्याच interesting लोकांना हे आहे. कळत नाही खरंय. की ह्याच्या आतमध्ये काय आहे. तर ह्याच्या आतमध्ये फक्त द्रव आणि त्याची वाफ आहे, एवढंच म्हणजे आहे. बाकी व्हॅक्यूम आहे, हा. म्हणजे पार्शियल व्हॅक्यूम आहे. बरं. पार्शियल व्हॅक्यूम हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा मी वरती पकडतो तेव्हा इथली उष्णता याचं इव्हॅपोरेशन करते आणि खाली उतरते आणि खालनं हे गेलं वरती. पण जर का मी इथे पाणी लावलं हा. तर तुम्हाला 1 मिनिटात दिसेल की इथे न धरता हे आपोआप वर चढेल. बर. बघा आता बरं आपल्याला पाणी. थोडा वेळ लागेल सर ते नाही, करायला. झालं. पण अनुष्काने जो प्रश्न विचारला होता की खेळण्यांच्या माध्यमातून ती तिचं सायन्स बद्दलचं होय, जे होय. कुतूहल किंवा जे ज्ञान आहे ते कशी काय वाढवू शकते तुम्ही सांगाल. तोपर्यंत मग सर तो प्रयोग कंटिन्यू हो, करतील. मी मग. एक सीसॉचं उदाहरण देते सर, त्याच्यावरचा प्रयोगही दाखवते. हा तर मी तुम्हाला दाखवला खेळताना बागेत आपण शिकू शकतो. त्याच्यानंतर कारण ती आता चौथीमध्ये कॅरम खूप सांगितलं. हो, छोटी आहे. म्हणूनच हा. म्हटलं मी कॅरम खेळताना. कॅरम मध्ये सांगितलं मी. स्ट्रायकर चा आकार मोठा आहे. स्ट्रायकर आणि जी सोंगटी आहे दोन्ही हातात घेऊन कंपॅरिझन तुलनात्मक करा की कशाचं वस्तुमान जास्त आहे. एक स्ट्रायकरमुळे आपण किती घालवू शकतो. त्याच्यानंतर सीसॉ खेळताना देखील मुलांना लक्षात येतं की सीसॉ खेळताना आपण त्या समान पातळीवर बसतो. एकीकडे समजा जड मुलगा आहे आणि एकीकडे हलका आहे, तर ते दोघं एकमेकांना तोलून धरू शकणार नाहीत. पण काहीतरी युक्ती केली की ते दोघं एकमेकांना बरोबर तोलून धरू शकतात. करेक्ट. आपण मधल्या मध्यबिंदूपासून सीसॉच्या हलका जो वजनाने जो कमी मुलगा आहे त्यांनी कुठे बसावं आणि जो जड आहे ज्याचं वजन जास्त आहे त्यांनी कुठे बसावं. तर साधारणपणे ह्याचं उत्तर देण्यापेक्षा मला वाटतं अनुष्का करून तू स्वतः बघेल. करून बघ, अनुष्काने. तुलाही मजा वाटेल. आणि त्याच्यावरच बरोबर सरांचा एक पण प्रयोग हे ते आहे, मोठेपणी शिकतात ना, हा. त्यात ते लॉ ऑफ मोमेंट्स. लॉ ऑफ मोमेंट्स. आणि मग मुलांचं डोकं चक्रावतं. तसं काहीही नाहीये, ते सीसॉ पटकन. अगदी साधं आहे. बरं सर, अगदी थोडक्यात आणि पटकन आपण प्रयोग बघूया कारण आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे आता. सीसॉ वाला नाही हा प्रयोग वेगळा का सांगतोय तर इथे आपण पकडलं की वर चढतं. पण आता तर मी काय केलं, नुसतं इथे पाणी लावलं, येस. ते बघा वर चढतंय बघा. ओ येस. दिसतंय का वर हो, चढतंय? दिसतंय दिसतंय. अरे ही जादू वाटते ना. आता सांगा पाणी लावल्यामुळे काय फरक पडला. तर हे पाणी जे आहे ना त्याची वाफ होते लगेच करेक्ट. आणि थंड होतं. बरोबर. आणि थंड झालं की आतल्या वाफेचं द्रव बनतो, तुमचं आकुंचन होतं.
व्हॉल्यूम कमी होते आणि आतनं Low pressure. लो प्रेशर वरती आणि मग निम्न दाब. ते वर खेचतं. मला वाटतं आता आपल्याला ना प्रयोगासाठी वेळ नाहीये सर, तर आपण काही जे प्रश्न आहेत त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया की ह्या सगळ्यामधून तुम्ही दोघांनीही खूप प्रयोग केलेत आणि तुम्हाला या सगळ्याचा छान अनुभव सुद्धा आहे. दोघांनी अगदी थोडक्यात मला सांगा की जेव्हा प्रेक्षक बघायला येतात हे सगळे प्रयोग, तेव्हा ते येतात तेव्हाची त्यांची भूमिका आणि प्रयोग बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल, याच्याबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे? मॅडम पासून आपण सुरू करूया. साधारणपणे आमचं निरीक्षण असं आहे की सगळे पालक नाही पण बरेचसे पालक हौशी आहेत, जागृत पण आहेत, ते मुलांना घेऊन येतात. मुलं कशी येतात की बळजबरी जसं नेलंय कुठेतरी आपल्याला आज 2 तास बसायलाच Science बघायचंय. सायन्स बघायचंय पुस्तकातलं वगैरे, तर मुलं थोडीशी अशी बळजबरी किंचित नाराज म्हणा, कंपल्शन असल्यासारखी बसलेली असतात. पण हेच परत जाताना त्या पालकांना मुलांना ओढून न्यायला लागतं. तुम्ही सिनेस्टारच्या भोवती गर्दी काय बघितली असेल, जितकी प्रयोग संपल्यानंतर गर्दी असते, जवळजवळ 1 तास जातो. म्हणजे मला आणखीन वेळेची बंधनं असल्यामुळे मला कमी जमतं जायला. सरांचे तर 2,500 प्रयोग आपण बघितले. सरांना जवळजवळ पाणी किंवा चहा प्यायला देखील तासभर वेळ उरत नाही, इतका मुलांनी गराडा घातलेला असतो. अनेक मुलांच्या डोक्यात आलेली अनेकविध प्रश्न आणि त्यांना सगळी उत्तरं तेव्हाच्या तेव्हा हवी असतात. हातात प्रयोग करून पाहायचं असतं आणि मग आई वडिलांचा पाठपुरावा, मला हे पण सामान पाहिजे, हे आणून द्या, ते आणून द्या. शेवटची 4 मिनिटं आहेत सर, काय सांगा? मी 3 तासाचा फुल शो करतो. हा. त्यामध्ये 40-50 प्रयोग हा. दाखवतो आणि ते प्रयोग बघितले की लोकांचं लाईन ऑफ थिंकिंग बदलतं. एक एक्झॅक्टली. साधी गोष्ट बघा की सांगितलं हे प्लास्टिकचं भांड आहे, हा. काय रिकामं भांड आहे हो. आणि माझ्यात नाणी आहेत. मी 1, 2, 3, 4 नाणी टाकली. आता मी जादू केली आणि नाणी गायब. होय. नाणी अदृश्य झाली. म्हणजे गेली कुठे नाणी? जर विज्ञान शिकतो तो पहिले विचार करतो की नाणी कुठे जाऊच शकणार नाही. ते आतच आहेत. मग ते आतमध्ये काय राहिली? तर आतमध्ये मॅग्नेट असणार, पण मॅग्नेट कुठे आहे? प्लास्टिकचा भांड आहे ना. तर आजकाल निओडायमियमचे पातळ मॅग्नेट आलेत बरं. आणि ते 2 भांड्याचे मध्ये लपवलेत मी. ओ हो हो. 2 भांडी श्रीखंडाची जोडलेली आहेत. अच्छा. 2 भांडी जोडले आहेत आणि त्या 2 भांडीमध्ये इथे आतमध्ये पत्रा आहे बारीक, बर. तो स्ट्रॉंग मॅग्नेट आहे आणि तो बघा इथे चिकट. येस. दोघांनाही आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे जाता जाता की अशा पद्धतीने विज्ञानाचा प्रसार आपण करतो आहोत, सगळ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवतोय. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यायला हवा? सर तुमच्यापासून सुरू करते आणि मॅडम समारोप आपण तुमच्या उत्तरावर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रयोगांना महत्व आहे, हँड्स ऑन एक्सपेरिमेंटला महत्व आहे आणि जीवनोपयोगी विज्ञान जे डेली लाईफमध्ये आपण रोजच्या व्यवहारात विज्ञान कसा वापरू ह्याच्यावरती फार भर दिलाय. आणि मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये एक वर्कशॉप पाहिजे. वर्कशॉप म्हणजे काय? त्यामध्ये काही मशीन, ड्रिलिंग, कटिंग, सोल्डरिंग, लेथ किंवा काही जे आहे शक्य ते, आणि त्यासाठी काहीतरी वेगळी यंत्रणा उभी करायला पाहिजे की मुलांना घरामध्ये हे सगळं साहित्य मिळत नाही. करेक्ट. पण वर्कशॉप केलं तर मुलं स्वतः काहीतरी करून बघतील आणि मग त्याच्यातनं नवीन R&D करतील. बर. पुढे जाण्या अगोदर आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटलाय ते आपले सगळे प्रेक्षक कळवणार आहेत. त्याच्यासाठीची माध्यमं कुठली आहेत ती पटकन बघूया. www.facebook.com/DD सह्याद्री, हॅलो सह्याद्री 20@gmail.com इथे ईमेल पाठवा. युट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता. आज रात्री 11 वाजता पुनर्प्रसारण आहे आणि नंतर युट्यूबवर बघू शकता. www.youtube.com/DD सह्याद्री, तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कसा वाटला कार्यक्रम आणि @DD सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे, तिथे सुद्धा जरूर सांगा. अगदी शेवटच्या मिनिटात मॅडम कन्क्लुजन कसं करू शकू आपण? कन्क्लुजन अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून वर्कशॉप सर सांगतात त्याला सुरुवात झालीये, फक्त ह्या कामाला वेग यायला हवाय. आणि एक शेवटचा मुद्दा प्रयोग अर्धा नको राहिला. Yes. मुलांना परत आठवण करते, तुम्हाला पाणी इथे आलेलं दिसतंय बऱ्यापैकी. माझा आता पुढचा प्रश्न तुम्ही स्वतः करून उत्तर शोधायचंय की हे पाणी कधीपर्यंत माझ्या डाव्या हातातून उजव्या हातातल्या ग्लासपर्यंत येईल, डावा रिकामा होईल, सगळं पाणी उजवीकडे येईल का, कुठल्या लेवलपर्यंत येईल, हे सगळं निरीक्षण. आणि मी सांगितलं तसं 2-3 कागदाचे वेगवेगळे प्रकार करून नक्की मुलांनी पाहावे आणि ह्याचं उत्तर शोधून तुम्ही काढा. आम्ही जी वेगवेगळी माध्यमं तुम्हाला आता सांगितली ना, त्याच्यावर ते उत्तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय बघायला मिळालं. मला वाटतं तुम्ही दोघंही हे विज्ञान प्रसाराचं इतकं सुंदर काम करता आहात आणि प्रयोगांच्या माध्यमातून जेव्हा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा सायन्स आपल्याला कठीण वाटत असतं, पण मुळात ते नाहीये. खूप मजेशीर आणि खूप आनंददायी आहे. प्रेक्षकांनी सर्वांनी त्या आनंदाचा
त्या आनंदात सहभागी व्हावं. आणि आता आपल्याकडे परिस्थिती बाहेरची कशीही असली तरी आता आपल्याकडे ते सगळं अनुभवण्यासाठी वेळ सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपण हे नक्की अनुभवू शकतो, कारण इतर वेळेला आपल्याला असं असतं की आपल्याकडे वेळ नाहीये हे सगळं बघायला. त्याच्यामुळे हे नक्की आपण करून बघूया आणि विज्ञानाचा प्रसार असाच करत राहू आणि त्यातनं मनोरंजन शोधू. दोघंही आलात, तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचेही आभार मानते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. खूप छान वाटलं. नमस्कार.